नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज आहे वटपौर्णिमा। तर वटपौर्णिमेनिमित्त मला आवरायचं आहे। तर घरातलं इथं बघू शकताय, घरातलं सगळं आवरून झालंय, सगळं व्यवस्थित। फक्त आता ना माझा मेकअप वगैरे, साडी हेच आवरायचं आणि तिथून पुढं कंटिन्यू करा। तुम्हाला मी वटपौर्णिमेचा पूर्ण ब्लॉग आपल्या चॅनलवर टाकणार आहे, कुठेही स्किप करू नका व्हिडिओ। सो टेक केअर। आणि आहे ना, आमच्या इथं वटपौर्णिमेनिमित्त पोळ्याचा स्वयंपाक असतो। तर तुमच्या इथंही पोळ्याचा स्वयंपाक असतो का, हे नक्की कमेंट करून सांगा। सर्व आवरून ठेवलेलं आहे, फक्त आवरायचं बाकी आहे। वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे। या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि हा व्रत पाळतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वटपौर्णिमेची पूजा, पारंपरिक तयारी, सुंदर सजावट, तसेच या सणाचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व। वटपौर्णिमेची कथा सावित्री आणि सत्यवान यांच्या अढळ प्रेम, निष्ठा आणि धैर्याची आठवण करून देते। सावित्रीने आपल्या बुद्धिमत्तेने आणि दृष्टनिश्चयाने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले, त्यामुळे हा सण प्रेम, विश्वास आणि सर्वपणाचे प्रतीक मानलं जातं। चला तर मग कोणताही वेळ न घालवता आपल्या आजच्या वटपौर्णिमेच्या स्पेशल व्हिडिओला सुरुवात करूया। पहा किती सुंदर पारंपरिक वेशभूषेत सर्व महिला सजल्या आहेत। पूजा साहित्य, वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा, दोरा गुंडाळण्याची प्रथा आणि भक्तिभावाने केलेली पूजा, हे सर्व आपल्या संस्कृतीची समृद्धीची परंपरा जपतात। अशा सणांमुळे आपल्या परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतात आणि समाजात एकोपा व संस्कृतीची जपणूक होते। पूजा करावी। चप्पल काढ। वडाची पूजा झाली आणि वडाची पूजा झाल्यानंतर 5 सवासणींना हळदी कुंकू लावून त्यांची आंबा आणि गहू याने ओटी भरून घेतली आणि ते झाल्यानंतर देवांना येथे सर्व नैवेद्य आणि विडा ठेवून घेतला। आणि असं झाला आजचा आमचा वटपौर्णिमेचा सण। इथं बघू शकता आमच्या इथे किती गर्दी होती आणि ते थोडे मी शूटही केलं होतं व्हिडिओसाठी इंस्टाग्रामच्या। गाईज आता आलोय मी वडपूजून आणि अजून मला जायचं आहे आता माहेरी का तर आज आहे माझ्या भाचीचा पहिला बर्थडे, त्याच्यासाठी आता तिचा पहिला बर्थडेचा ब्लॉग येईल आपल्या चॅनेलवर, तो नक्की बघा। आणि ना आज आमच्या इकडं वटपौर्णिमेला उपवास धरतात, तर तुमच्या इकडं पण धरतात का नक्की सांगा। चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये।
तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमच्या वटपौर्णिमेच्या आठवणी आमच्यासोबत शेअर करा आणि अशा सांस्कृतिक व पारंपरिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये.